तर संदेश गोरपेकरला मान ऑफ द मॅच हिरो ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन गुरुदास भोईर आपण यावं मधुकरजी डोंगरे साहेबांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे चला गुरुदास भोईर यांना ही ट्रॉफी त्यांनी डेडिकेट केली आत्मविश्वास वाढवण्यासाठी सातत्याने आपण पाहतोय की खेळाडूचं मनोबल वाढवण्यासाठी खतर ट्रॉफी डेडिकेट केली फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडू संदेश गोरपेकर याने ही ट्रॉफी डेडिकेट केली खेळाडू खरं तर गुरुदास भोईरला चला पुढची मॅच आपण जाऊया पहिल्या सत्रासाठी जॉईन होतील आज ज्यांचा दिवसभर आपण गोड आवाज ऐकला त्याचे आमचे साथी समालोचक मित्र अर्थात वैभव बोबी सर यांना विनंती करेन की आपण आता यावं चला वैभव बोबी आपण कुठे असाल तर आपण या आता तर पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल कमानी 11 डोंगराचा पाडा आणि त्याला फाईट करेल पाटनोली टॉस सरलाय खरं तर पाटनोली संघ तुम्हाला फलंदाजी करायची आहे त्याच्यामुळे तुमचे लगेच 2 सलामीवीर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा व्यासपीठावरती पाहतोय अनेक सारे पाहुणा वर्ग अनेक सारे ग्रामस्थांची उपस्थिती सातत्याने आपण या स्पर्धेमध्ये पाहिले ते खरं तर मधुकरजी डोंगरे ज्यांच्याकडून या स्पर्धा करता 1000 रुपयाची धनराशी आली त्यानंतर तुम्ही व्यासपीठावरती पाहता त्याच्यानंतर आमचे एक कलाकार अर्थात सनी फडके यांना देखील तुम्ही व्यासपीठावरती पाहता त्याच्यानंतर क्रिकेटला धर्म मानणारे एक दमदार व्यक्तिमत्व ज्यांचं या विभागामध्ये कुठेही स्पर्धा असतो सातत्याने त्यांची आपण उपस्थित पाहतो ते सुनीलजी फडके आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय जितेंद्र दादा कडू यांना तुम्ही व्यासपीठावरती पाहता या सर्व मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो जाऊया पहिल्या सत्रासाठी वैभव बोपी सर यांच्याकडं त्याच्यानंतर आपण पाहतोय खरं तर सुनीलजी फडके यांच्याकडून या खरं तर समालोचन डिपार्टमेंट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झाले त्यांचा आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतोय कोणत्या स्पर्धेमध्ये समालोचनासाठी त्यांचं सातत्यानं भरपूर चांगले योगदान राहिले एक दमदार व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार त्याच्यानंतर संदीपजी डोंगरे स्नोमॅन कंपनीचे मॅनेजर आहेत त्यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती आपले स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे त्याच्यानंतर पिंटू सांगडे यांना देखील विनंती की आपण देखील यावं आपले हार्दिक स्वागत सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ वरिष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक आपण आला असाल तर या व्यासपीठावरती तुमचा मी मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतोय शिवरायांच्या स्पर्शाने भरपूर मान्यवर व्यासपीठावर आलेत सगळ्या मान्यवरांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं सहर्ष हार्दिक स्वागत व्यासपीठावर सध्या बघू शकता आपण समाजसेवक सन्माननीय
लवशेठ डोंगरे आणि त्यासोबत सन्माननीय बालाराम शेठ डोंगरे, मोहनजी नाईक साहेब, मधुकरजी डोंगरे, त्यासोबत सुनीलजी फडके, जितेंद्रजी कडू यांना तुम्हाला व्यासपीठावर बघायला मिळतात. आपण त्यांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. आतापर्यंत आज प्रशांतजी फडके यांचं मोठं स्टॅमिनाची जो लेवल आहे त्याची खरी टेस्ट आहे. राम पाटील, कारण मला वाटतं सकाळच्या आता जवळपास त्यांनी 6 सामने मैदानामध्ये ॲज अ अंपायर म्हणून तिथेच उभे राहून भूमिका केली आणि पूर्ण संपूर्ण टीमनं पुन्हा एकदा त्यांना तिथेच जागा दिली फिल्डिंगसाठी. त्यामुळे ही जागा आपल्या नावावर फिक्स केली असं म्हणायला हरकत नाही. चला मैदानाकडे लक्ष केंद्रित करूया. हा पुढचा चेंडू चांगला अटॅक, बॉलिंगचा स्ट्रेंथ बघायला मिळाला. सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानामध्ये आलेत विशाल पाटील आणि राकेश कातकरी. हे 2 फलंदाज आलेत मैदानामध्ये. सुरुवातीचे 2 चेंडू अगदी अभ्यम बघितले, निर्धाव चेंडूने सुरुवात झाली विशालच्या दृष्टिकोनातून, परंतु आता ड्राईव्ह केला, लॉफ्टेड ड्राईव्ह, फिल्डर आहे लॉंग ऑफ, मिड ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग. लॉंग ऑफ मध्ये 2 खेळाडू ऑलरेडी तयार झाले होते. जर चेंडू आता तो निसटला तर प्रोटेक्शन करण्यासाठी आज स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळत असताना सध्या डोंगराचा पाडा संघ बघायचंय. कमान 11 भरपूर ठिकाणी सातत्याने भ्रमंती हा देखील संघ करत असतो, परंतु कसा राहील पहिल्या सत्राचा खेळ. लेट करसाठी जायचं होतं बॅट्समनच्या अगदी अवे फ्रॉम द बॉडी, हा चेंडू निघून गेला. पंचाने वाईट दर्शवलाय आणि त्यासोबत 1 फॉर द ओव्हर हे वॉर्निंग देखील तिथे करत असताना, कारण प्रत्येक षटकामध्ये फक्त 1 बाउन्स लिगली असतो, तदनंतर आले तर त्यांच्यावर दंडित कारवाई केली जाते. त्यामुळं ही संधी गमावली. आता बाउन्सर अटेम्प्ट करणं अर्थात शॉर्ट लेन, कारण खेळामध्ये फुलर लेंथ असतो. थर्ड अंपायरची मागणी इथे करण्यात आले. गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. तेजस फुल टच बॉल, आता अपील भरपूर झाली या बॉलवर, परंतु पंचाने बघितलं की लेग समला मिसिंग होत असताना चेंडू लेग बायच्या स्वरूपाने रन येईल. एक्स्ट्रा धाब्याने संघाचं अकाउंट उघडलंय. मंगेश, सकाळी आपण बघितलं जेव्हा 3 मॅचेस पार पडल्या, भरपूर रन बनत होत्या आणि तदनंतर रन चेस होत होत्या, परंतु मागील 2 सामने वन साइड राहिले ज्यामध्ये रन जास्तही आल्या नाही आणि तिथे लवकर चेसिंग झाली. परंतु आत्ताचा जो नुकताच सामना झाला दुपारचा तो शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने लढता. परंतु हे 2 संघ, कारण आता एक नवीन लॉट्सला आपण सुरुवात करतोय. आजच्या दिवसात फक्त 3 सामने आपल्या बाकी राहिलेत. क्लीन बॉल, फर्निचर झालाय डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. प्रसन्न सोन्या पिट्याची खिल्लारी जोडी पडे आट्याला. सोन्या पिट्याची खिल्लारी जोडी पडे आट्याला. धन्यवाद डीजे. सध्या मैदानामध्ये सुरू असणारा सामना आपण पाटणोली विपक्ष डोंगराचा पाडा ही लढत पहिल्यांदा बॅटिंग करतोय पाटणोली संघम आणि पाटणोली गावचे सन्माननीय प्रकाशजी पाटील माजी सरपंच आपण आला असाल तर आपले हार्दिक स्वागत. सभ्य मैदानामध्ये बॉलर पुन्हा एकदा तयार होत असताना आपल्या बॉलिंग ट्रॅक पर फुलटॉस बॉल पुन्हा एकदा इथे सामना करू शकले नाही. मला वाटतं या ओव्हरमध्ये 2 फुलर लेंथ वरील फुलटॉस बॉल मिळाले जिथे क्लिअर करणं गरजेचं होतं, रन येणं इम्पॉर्टंट होतं आणि अशा परिस्थितीमध्ये इथे पहिलं षटक आता समाप्त झालंय. एकही स्कोरिंग शॉट या ओव्हरमध्ये खेळू दिला नाही. एकंदरीत आतापर्यंत विकेट गमावलाय. मैदानामध्ये 1 आणि धावसंख्या फलकावर धावा बघायला मिळतात फक्त 2.
एक महत्वाचा खेळाडू बाद केलाय. पाटणोली संघाला जागा व्हावं लागेल. मैदानामध्ये रन येणं इम्पॉर्टंट आहे, कारण पहिल्या खेळाचा डाव आपण मैदानामध्ये सावरतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये अक्षय पाटील हे बॅटिंगसाठी आले. सलामीला आलेला खेळाडू विशाल पाटील अजूनही मैदानामध्ये तग धरून बसलाय. पंच सांगतायत की टायमिंग अलर्ट आहे, 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपलीच पाहिजेत. सगळ्या रूल सारखे. अलॉंग द कार्पेट बॉल खेळाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर थोडस चकमा दिला, चेंडून अचानक यू टर्न केला आणि तदनंतर क्षेत्ररक्षकाचा तिचे पाय सरकला. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. चौकार. प्राप्ती डिजिटल लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहतायत. जिथे गोंधळे दिवसभर जागा सोडली नाही ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये, कारण यश प्राप्ती करायची असेल तर अफाट मेहनत तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये घ्यावी लागते. अदललेला बाउन्सर चेंडू, त्यावर मिळते विकेट आणि विकेट मिळते इम्पॉर्टंट एक वेल सेट आणि महत्वपूर्ण खेळाडू ओपनिंग ब्लास्टर विशाल पाटीलचा. नवीन नवतरुण आहेत, हरकत नाही. थोडीशी हसी मजाक सातत्याने होत असते आमची. बऱ्याच गोष्टी असतात क्रिकेटमध्ये जे व्हायला हवं. क्रिकेट अनुसरून फक्त मैदानात सोडून नव्हे तर मैदानाच्या कधी कधी बाहेर जावं लागतं. थोडंसं अनफोकसिंग करण्याचं काम हे असतं. कारण म्हणतात ना, कारण एखादा जो हास्य सम्राटामध्ये आपण चित्रपट बघतो त्यामध्ये जे खरं तर जज असतात ते म्हणतात कंटिन्युअसली लाफिंग अँड कंटिन्युअसली जोकिंग इज नॉट जोक. तुम्ही जो कंटिन्युअसली जोक करता ते कंटिन्यू जोक होऊ शकत नाही, त्यामध्ये मध्ये काहीतरी ट्विस्ट पाहिजे. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला, पट्ट्यामध्ये येत नाहीये चेंडू. दुपारपासून अचानक एसटीने रंग बदललाय. खरं तर आपण बघितलं सकाळी चांगले बॉल बॅट यांचा कॉन्टॅक्ट होत होता, परंतु दुपारचं सत्र जसं आलं आणि एसटीने अगदी आपला रंग बदललाय. भरपूर चेंडू अधूनमधून बाउन्स होतो आणि थोडंसं व्यत्यय येतोय फलंदाजांना. वेगवान गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय या स्क्रीचवर, कारण टायमिंग थोडं कमी मिळतं. फिल्डर आहेत तेजस, मला वाटतं तिथे फिल्डिंग करत होते आणि थ्रो थोडासा गचाल आलाय. याचा फायदा इथे उचलला गेलाय. ॲक्युरेट थ्रो, ज्याला ऑन दी स्टंप थ्रो म्हणतो आपण, तो फार गरजेचा असतो. मी सकाळी देखील या गोष्टीचा उल्लेख केला. काल पारगाव संघ खेळत होता, एक थ्रो चांगला आला ना तरी प्रेक्षक टाळ्या वाजवतात. काल आकाश तारेकरनं बाउंड्री लाईन वरून स्ट्राईक एंडकडे परफेक्ट स्टंपवर थ्रो केला, त्याच्यासाठी देखील प्रेक्षक टाळ्या वाजवत होते. प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट असते. या खेळामध्ये 2 षटकं संपलेत. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या फक्त 1 रन, म्हणजे टोटल 2 आले होत्या, 1 लेग बाईज आणि 1 वाईड. आणि या दुसऱ्या षटकामध्ये आलेत अक्षयनं रन खर्च केलेत 9. 2 ओव्हर नंतर रन फलकावर धावा लागलेत त्या 11. तिसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. तर यानंतर सेकंड लॅस मॅच असेल. क्रिशा 11 देवीचा पाडा आणि राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे याच्यानंतरची लढत असेल. दोन्ही कॅप्टन तुम्हाला सज्ज व्हायचं. नो बॉलचा इशारा इथे पंचांनी केला. बीमर वेस्ट ऑफ हाईट ज्याला आपण म्हणतो, दुसरीसाठी पदार्पण केलं आणि 2 रन इथे पूर्ण झालेत. नो +2 अशा 3 रन. खरं तर नो +2 म्हणता येणार नाही.
लाईव्ह टेलिकास्ट सुरू असताना फ्री हिट आहे, बघायचा हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा केलाय, पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू केले जाईल. अतिरिक्त रन, थोडस प्रेशर आहे, थोडस जेव्हा एक्स्ट्रा स्पीड जनरेट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक तर नो बॉल बीमर येतो, नाहीतर जास्तीत जास्त करून वाईड येतो. त्यामुळे कधी कधी एक्स्ट्रा स्पीड कुठे जनरेट केलं पाहिजे, एक्स्ट्रा स्पीड जनरेट केलं पाहिजे. प्रॅक्टिस सेशन मध्ये प्रयोग तिथे केले पाहिजेत, मॅच मध्ये नाही. पुन्हा एकदा बोलावं लागेल. आणखीन एक अवांतर चेंडू आला, आणखीन एक वाईड. फ्री हिट कंटिन्यू असेल, अजूनही फ्री हिट चालू आहे. संधी आहे, स्ट्रायकर एंड कडे फलंदाज सज्ज असताना बॅटिंग करण्यासाठी. सुयोगला ही मोठी संधी आहे, फ्री हिट खेळाची त्याला जी संधी मिळाली, कशा फायदा उचलेल या फ्री हिटचा. लगातार 2 अवांतर चेंडू आलेत. या षटकामध्ये एकही चेंडू आतापर्यंत झाला नाहीये. पहिला नो बॉल आणि नंतरचे 2 वाईड. आता सूर गवसलाय, हे करावं लागेल. जेव्हा मी नेहमी म्हणतो स्पीड जनरेट करण्याच्या प्रयत्नात नो बॉल पडतात, वाईड पडतात, तेव्हा स्पीड कमी केलं पाहिजे, टप्प्यावर नियंत्रित केलं पाहिजे. स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं असतं. कधी कधी आपण रन रेट जो मोठा घेतो किंवा रनअप मोठा घेतो आणि रिलीज ऑफ द डिलिव्हरी मध्ये त्याच वेगानं तिथे स्टॉप घेत नाही, त्यामुळे या गोष्टी घडतात. आणि फटका सजवलाय जरूर, पाठीमागे फिल्डर आहे, झेल हवेत, टीपला जाईल. आणखीन एक महत्वाचा खेळाडू, सुयोगला देखील निराश मानेने परतावं लागतंय. सुयोगच्या खेळीचा अंत झाल्यानंतर नवीन फलंदाज आता रणांगणामध्ये दाखल झाला बॅटिंगसाठी. तुषार पाटील बॅलन्स करावा लागेल. आता हे सुरुवातीचे जे 2 प्रमुख षटक आहेत तिथे बरेच काही नुकसान झालंय. बॉल हवेमध्ये तरंगतोय, नो मॅन्स लँड. असं कोणतं जे क्षेत्र आहे जिथे क्षेत्ररक्षण नाही त्याच ठिकाणी हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीप लॉंग लेगला फिल्डर पोहोचले तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमध्ये तालमेल बघायला मिळालं. 3 धावा या बॉलवर त्याने पूर्ण केल्या, परंतु 1 धाव जरूर सेव्ह केली. या खेळामध्ये प्रत्येक धाव महत्वाची आहे. कालच उदाहरण सांगितलं की चंद्रन संघाला एका धावेची किंमत काय असं कळलं. या मैदानामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण अनेक संघ असं बघतो जे एका धावेसाठी परास्त होतात. म्हणून म्हणतात ना की ईच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. प्रत्येक धावेला महत्व दिलं पाहिजे, परंतु डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न अर्धवट राहिले. प्रशांत आलेत, बॉल खाली, कॅच ड्रॉप. रन मात्र तिथे जरूर पूर्ण झाली. धावसंख्या फलकावर 2च्या मदतीने संघ पुढे चाललाय. ऑन बोर्डवर लागलेत टोटल 21. बघा जास्त लागलं असं पाणी घ्या मैदानात. पुन्हा एकदा आक्रमण केलंय प्रशांत कडे. आता सरळ हातामध्ये झेल आलाय आणि हा कॅरी केला जाईल. विकेटची पतन.
25 या आकड्यावर 3 ओव्हर संपलेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि बॅटिंग करणाऱ्या सध्या पाटणोली संघ जाऊन पोहोचलाय. या ओव्हरमध्ये 14 आल्या. टोटल धावा ऑन बोर्डवर बघतो आपण 25 धावा आतापर्यंत नोंदवले गेलेत. पाटणोली संघाने पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 1 षटक अजूनही उर्वरित राहिले. पहिल्या षटकामध्ये अगदी आपण बघितलं तर 2 रन, त्यामध्ये 1 लेग बाय अर्थात एक्स्ट्रा होती. दुसऱ्या षटकामध्ये 9, तदनंतर या ओव्हरमध्ये 14 आलेत. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी बोलवले आहे. रणमध्ये थोडा अर्थाला पंच डेड बॉल सांगत असताना गोलंदाजीसाठी आलाय रोहित सांगडे. अंतिम स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, बघायचं किती रन येतील, कितपर्यंत रोखतील. आतापर्यंत झालेली गोलंदाजी सुरेख आहे. 18 बॉल मध्ये मैदानामध्ये आतापर्यंत 25 रन खर्च झालेत. शेवटचे 6 चेंडू वेगवान चेंडूला वेगवान उत्तर देण्याचा प्रयत्न होता. 1च रन इथे मिळेल. एका डबलला फक्त रन मिळतील. टार्गेट देण्यासाठी मैदानामध्ये आपण उतरलो, चॅलेंज देण्यासाठी मैदानामध्ये उतरलो आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या भरपूर प्रयत्न हे मैदानामध्ये सुरू असताना फलंदाजांकडून देखील सध्या मैदानामध्ये तुषार आणि प्रतीक हे बॅटिंग करतायत. उर्वरित 5 चेंडू मध्ये किती रन येतील हे बघायचं. सगळ्यांचं लक्ष या षटकावर लागलंय. लोवर फुल टॉस, फटका चांगला आहे. डीप कव्हर पॉइंट कडे ट्रॅव्हल करतोय चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. त्यांचा प्रयत्न राहिला अर्धवट. येतोय चौकार. पुढे ऑन बोर्डवर लागत आहेत सध्या 29 रन, 30 रन. हा फटका चांगला आहे परंतु फिल्डर आहेत पाठीमागे. यावेळेस चकमा दिलाय, चेंडूने टर्न केलाय. खराब फिल्डिंग, अगदी हलगर्जीपणा फिल्डिंग मधून तिथे दाखवली. आणखीन एक चौकार. देणारा पाटणोलीच्या दृष्टिकोनातून पाटणोलीची गोलंदाजीचा अटॅक देखील चांगला या टीम कडे. आदरलेला बाउन्सर चेंडू बघायला मिळाला परंतु इथे बॉडी कडे चेंडू वेध घेत होता. 1 रन इथे पूर्ण केले जाते. लेग बायच्या स्वरूपानं ही रन धावसंख्या फलकामध्ये ऍड केली जाईल. आतापर्यंत 35 रन बनलेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजूनही मैदानामध्ये शिल्लक आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचे 2 चेंडू टार्गेट सेट बॉल आहेत. बघायचं किती रन बनतील या 2 बॉल मध्ये. जय हवेमध्ये तरंगतोय पुन्हा एकदा प्रशांत चेंडूखाई. हा झेल पुन्हा एकदा त्यांनी कॅरी केलाय. आणखीन एक विकेट. शेवटचा बॉल आता उर्वरित राहिलाय या पहिल्या सत्रातील. प्यार किया तो डरना क्या, प्यार चला देवीचा पाडा आणि तोंडरे संघाचे कॅप्टन टॉस साठी लगेचच मुख्य व्यासपीठाकडे तुम्हाला यायचं आहे. बॉल तयार. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू होता परंतु हवेमध्ये खेळत फिल्डर बॉल खाली. चूक करणार नाही. क्षेत्ररक्षक होते रोहित डोंगरेनं हा झेल तिथे कॅरी केलाय. पहिलं सत्र खेळाचा पहिला डाव समाप्त झाला. बॅटिंग वाटेला आली आणि त्यामध्ये केलेत एकंदरीत रन. 35 धावा झाले. 36 धावांचं
आव्हान इथे सेट केलंय. बघायचं कशा पद्धतीनं स्वतःच्या होम ग्राउंडवर डोंगराचा पाडा संघ हे 36 धावांचं आव्हान पेलावेल हे आपण बघायचं उत्तरार्धामध्ये. चला करूया टॉस. खेळाचा पहिला डाव आता समाप्त झालाय. टॉस कडे आपण वळणार आहोत. द्वितीय सत्रामध्ये ऐकूया पुन्हा एकदा मंगेश पाटील यांचा आवाज. चला खरं तर दोन्ही टीमचे संघनायक एका साईडला तोंडऱ्यानं त्याला फाईट करेल देवीचा पाडा. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती की आपण टॉस साठी या. तोंडरे टीमचा संघनायक आलाय. देवीचा पाडा टीमच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस साठी या. आकाश या. उस्मान ये. टॉस करूया आपण. तर संदीपजी यांना विनंती करेन आणि पिंटूजी सांगडे यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास्ते आपण टॉस करायचा आहे. मॅच पाहायला मिळेल एका साईडला तोंडरे आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल देवीचा पाडा अशी लढत असेल. 4 षटकांची मॅच. टॉस बॉक्स मध्ये टॉस होतोय. टॉस द बॉस. उस्मान. देवीचा पाडा टीम टॉस जिंकलाय. निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानं बॅटिंग साठी इन्व्हाइट केले तोंडरे टीमला. चला फलंदाज आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना करा. तर थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. मॅच पाहायला मिळतं एका साईडला घरच्या मैदानावरती खेळते कमानी 11 डोंगराचा पाडा. त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय पाटील 11 पाटणोली. पहिला सत्र पाहिला. पाटणोली टीम फलंदाजी करत होताना पहिल्या सत्रामध्ये टोटल 4 षटकांच्या अखेरीस 35 धाबा पल्ला गाठला आणि 36 धाबांचं लक्ष अगेन्स्ट करणाऱ्या कमानी 11 डोंगराचा पाडा टीम समोर सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाले. फलंदाज अक्षय कडून त्याला साथ देत असताना अजय डोंगरे ही जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मुख्य ट्रम कार्ड पाटील 11 पाटणोली टीमचा गोलंदाज राकेश कातकरी हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. चला अंपायर्स आपण देखील मॅच सुरू करा. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून शुभेच्छा देऊया. 36 धाबेचा प्रवास मॅच मध्ये करायचंय. खरं तर सेकंड सत्रामध्ये कमानी 11 डोंगराचा पाडा टीमला. गेम ऑन. पहिलाच बॉल वेटा लॉन्च करण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाला चकवा दिला. बॅकअप आलं आणि इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला. भरपूर काय घडलं या बॉल वरती. विकेटची देखील संधी होती. जर झेल पकडले असेल तर महत्वाचं विकेट अर्थात अक्षय कडूची विकेट मैदानातून बाहेर गेली असती. आता क्रिकेटमध्ये जर अंतरला मान्यता नाहीये. इथे हा तुम्हाला बॉल डॉट पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट फेकला गोलंदाज राकेश कातकरींना मुख्य ट्रम कार्ड 36 धावा वाचवायच्या. त्याच्यामुळे चांगली गोलंदाजी पहिल्याच ओव्हर मध्ये करावी लागेल. समोर पुन्हा एकदा अक्षय कडू एक दाखल खेळाडू अनेक वेळा भरपूर चांगले खेळ सातत्यानं डोंगराचा पाडा टीम साठी केला. हा प्रॅकर फुल केला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि 3 धावा बघता बघता कंप्लीट केल्यात.
3 धावेनं संघ पुढे सरकला. अकाउंट ओपन झालंय सध्या. बॅटिंग करत असताना कमानी 11 डोंगराचा पाडा टीमचा. स्ट्राईक देखील रिटायर झाली. स्ट्राईक वरती फलंदाज पाहिलं अजय डोंगरे इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक वरती. 24 बॉल 36 धावांचं लक्ष मनामध्ये सेट करून फाईट करावी लागेल. घरच्या मैदानावरती अभ्यास भरपूर आहे, कारण की घरच्या मैदानाचा अनुभव हे भरपूर असताना त्या अनुभवाचा वापर मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. वेगवान बॉल दिशा दिली ऑफ साईडला. इनसाइड आउट चांगला फटका बॅटच्या रडार मध्ये आला. एक टप्पा बाउंड चेंडू फरार. मिळतील 4 चौकार. अगदी वेगवान बॉल डिलिव्हर केला, तेवढाच चांगला फटका एक्झिक्यूट केला फलंदाज अजय डोंगरेनं. ज्या बॉल वरती दाबाला 4 संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. चांगली सुरुवात करून देत असताना अजय डोंगरे आणि अक्षय कडू सलामीची जोडी. पुन्हा प्रहार केलाय चेंडू हवेमध्ये. आता इथे विकेटची संधी आहे. 3 क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र कॉल झालं नाहीये, त्याच्या कारणास्तव जीवनदान मिळाला फलंदाज अजय डोंगरेला. आणि या बॉल वरती आपण धाव पाहिले तर तर या आपण बॉल वरती पहिल्या धाबा आल्या. टोटल 3 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय आणि संघ डबल डिजिट मध्ये संघ जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. चांगली सुरुवात करून देत असताना आता जीवनदान दिलाय. हे कर्दनकर राहील सध्या पाटील 11 पार्टनर टीम साठी. अरे दिलेलं जीवनदान म्हटलं तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देणं आणि तेच सध्या पार्टनर टीमनं केलंय. 10 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. लक्ष पाहिलं 36 धावेचा प्रवास मॅच मध्ये करायचा आणि प्रवासामध्ये अडचणी निर्माण कराव्या लागतील, तेव्हाच सामन्यामध्ये रोमांच पाहायला मिळेल. मात्र तसं घडत नाहीये. अगदी चांगला खेळ साकारत असं सध्या घरच्या मैदानावरती कमानी 11 डोंगराचा पाडा. चला जास्त दुखापत असतील तर तुम्ही 12 प्रतिनिधीचा वापर देखील करू शकता. चला लगेच क्षेत्रक्षण देखील सजून घ्या. चेंडूचा विचार केला. चेंडू फेकले टोटल 4. राकेश कातकरी हा मुख्य ट्रम्प कार्ड आहे आणि सध्या चांगली फलंदाजी करत असताना अजय आणि त्याला साथ देत असताना अक्षयला आपण पाहतोय. इन ऍक्शन मध्ये स्ट्राईक एंड वरती फलंदाज अक्षय कडूम, ज्या फलंदाजाला जीवनदान दिलाय. दोन्ही फलंदाजांना 1-1 जीवनदान दिलाय. हे मॅच मध्ये कर्दनकर राहील सध्या पाटील 11 पार्टनर टीम साठी. पुढचा बॉल उलटास बॉल दिशा दिली फाईन रिझन. चेंडू फरार. मिळतील 4 टोकला अक्षय कडून हा चौकार. अरे मेरे जीवाला लाव. पलकावरती धाबा पहिला संघ जाऊन पोहोचला. टोटल 14 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना कमानी 11 डोंगराचा पाडा. अक्षय कडूला दिलेलं जीवनदान, त्याच्यानंतर अजयला दिलेलं जीवनदान हे मागणं राहिले सध्या पार्टनर टीम साठी. लो फुलटा ऑन साइड केला चांगला फटका क्षेत्ररक्षका डीप मध्ये. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी नकारलाय. एकच धावेनं सवादा मानला. एका धावेनं पहिलं तर षटक देखील पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस सुरुवात दमदार मिळाली. कमानी 11 डोंगराचा पाडा टीमला धावा आल्या टोटल 15. खेळ समाप्त झाला. अगदी दमदार सुरुवात मिळाली. दोन्ही फलंदाजांना चांगलं योगदान दिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना कमानी 11 डोंगराचा पाडा संघ जाऊन पोहोचला टोटल 15 या आकड्यावरती. सुरुवात भरपूर चांगली मिळाली. लक्ष पाहिलं 36 धावेचा प्रवास करायचा आणि पहिल्या 6 बॉल मध्ये टोटल 15 धाबा जमा केल्यात. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुयोग पाटील हा गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय.
सेकंड ओव्हर पहिलाच बॉल सुयोग पाटील हलक्या हाताने केलेला मात्र बॅक टू द बॉलर आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूची अडवणी तोपर्यंत संधी साधली आणि या बॉल वरती सिंगल कंप्लीट केली. लेग बाय की बॅटकडे अंपायर्स बॅटकडे यस अगदी तीक्ष्ण नजरेनं उन्हाच्या तडाख्यामध्ये सातत्यानं अगदी चांगली पंचाची भूमिका आपण राम पाटील सर यांना पाहतोय. सिंगल आली एका धावेनं संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती अजय इन ऍक्शन मध्ये ऑन फायर करत असताना दिला तडाखा मिळतीचा ठोकला षटकार. संघ जाऊन पोहोचला टोटल डबल दुरी 22 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना स्वर्गीय कुशल दादा कमानी 11 डोंगऱ्याचा पाडा. अजय डोंगरीला दिलेलं जीवनदान त्याची किंमत सध्या मोजतोय पाटील 11 पाटणोली. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळेल. 36 धाब्यांचं लक्ष मोठं नाही आणि लक्ष मध्ये अडचण निर्माण करावी लागते त्याच्यासाठी गोलंदाजाला अगदी चांगलं योगदान द्यावं लागेल. ते होत नाहीये मात्र अजय आणि अक्षय चांगली फलंदाजी या मॅच मध्ये दोन्ही फलंदाजी पाहायला मिळतं. इथे मात्र चेंडूला सन्मान दिला अगदी डीप मध्ये चेंडू फेकला. कोलबा टप्प्याचा बॉल होता त्या चेंडूला सन्मान दिला आणि या बॉल वरती सिंगल आली. एका धाब्याला प्राधान्य दिलं एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचलाय 23-23 या आकड्यावरती. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अक्षय कडू ज्या फलंदाजच्या बॅट मधून आपण एक चौकार पाहिला वैयक्तिक चांगले योगदान देत असताना प्रहार किल्ला करण्याचा प्रयत्न ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहेत विकेटची संधी आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना स्वर्गीय कुशल दादा कमानी 11 डोंगराचा पाडा टीमला. अक्षय कडू मैदानातून बाहेर. स्वर्गीय कुशल दादा कमानी 11 डोंगराचा पाडा टीमला. संघाची धाव संख्या पहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 23 या आकड्यावरती. लक्ष 36 धाब्यांचं होतं अजूनही 13 धाब्यांची गरज 5 मध्ये डोंगराचा पाडा टीमला. गोलंदाज सह्या पुन्हा एकदा सुयोग पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. थोडासा लेट कट केल्याचा प्रयत्न होता. अंतिम बॉल आला डॉट शर्यतीनं 2 षटकांचं खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल आणि 13 धाब्यांची गरज. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. येणारे 12 बॉल 13 धाब्यांची गरज. घरच्या मैदानावरती भरपूर चांगला खेळ साकारत असताना सध्या स्वर्गीय कुशल दादा 11 डोंगराचा पाडा संघ. समोर फलंदाज पहिला अजय आज ओपनर आहे आणि इथे मात्र तिसरा षटक आपण मार्गस्थ असताना पाहतो. पहिलाच बॉल निर्धाव फेकलाय गोलंदाज अक्षय पाटील ज्याचा वापर केला सध्या पाटील 11 पाटणोली टीमला. पुढचा बॉल रिव्हर्स आडवा बॅटने केल्याचा प्रयत्न जरूर होता. थोडासा शॉट थर्ड वन मध्ये क्षेत्ररक्षक होते थोडंसं पम्बलिंग झालं त्याचा फायदा उचलला. लगेच या बॉल वरती सिंगल कंप्लीट केली. एकेरी दुहेरी दावेला जरी प्राधान्य दिलं तरी हा सामना जिंकू शकतो डोंगराचा पाडा संघ. मात्र तुमची रणनीती महत्वाची आहे. मॅच मध्ये कशा रीतीने संघर्ष केला जाईल हे पाहणं गरजेचं आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न लेंथ लाईन भरपूर चांगली या मॅच मध्ये अलवारपणे कमबॅक करतोय सध्या पाटील 11 पाटणोली. समीकरण पहिला बॉल शिल्लक असेल 9 बॉल आणि आता गरज आहे टोटल 12 धाब्यांची. 9 बॉल 12 अलाउंड कार्पेट केलाय. एक धाव कंप्लीट. थोडस पंबलिंग झालं आणि दुसऱ्या धाब्यासाठी लगेच पलटवार केलाय. इथे देखील 2 धाबा येतील. 2 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला टोटल 26-26 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं येणारे 8 बॉल 10 धाब्यांची गरज आहे. 8 बॉल 10 गोलंदाज तयार.
इथे मात्र यस लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे, पंचांनी दंडित घोषित केला. इट इज द वाईट टोटल अवंतरी 1+1 टोटल 2 धाबा ऍड होतील. 2 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 28च्या गरज. समीकरण देखील बदललं. येणारे 8 बॉल 8 धाब्यांची गरज आहे. 8 बॉल 8 समीकरण. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. चांगला फटका फलंदाज अजय डोंगरे. कॅप सेक्शन तेवढं सुंदर क्षेत्ररक्षक होते ते राकेश कातकरी. आणि तोपर्यंत या बॉलवरती संधी साधली. या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या 2. पण एकेरी दुहेरी धाब्याला प्राधान्य दिलं तरी सामना जिंकू शकता. मात्र अजय डोंगरे जो ऍज अ ओपनर म्हणून गेला होता ना अद्याप स्थळ टोकून राहिला. चांगली बॅटिंग साकारत असं सध्या डोंगऱ्याचा पाडा टीम साठी. इथे आला हा डॉट चेंडू. अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 30 या आकड्यावरती. आता येणारे 6 बॉल 6 धाब्यांची गरज. करा शॉर्ट टीम मीटिंग या विनंती असेल पार्टनर टीमला. येणारे 6 बॉल 6 धाब्यांची गरज. आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल जो येणाऱ्या 6 बॉल मध्ये 6 धाबा डिफेन्स करून देईल तो मात्र पाटील 11 पार्टनर टीमला. कोणता गोलंदाज हा कारनामा इतिहास घडवेल या मैदानावरती हे पाहणं गरजेचं आहे. येणारे 6 बॉल 6 धाब्यांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजाचा वापर केला सध्या पाटील 11 पार्टनर टीमला. गोलंदाज केतन पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. ज्याच्यावरती विश्वास दाखवला त्या विश्वासावरती ठाम गोलंदाजी करावी लागेल. हा फलंदाजासाठी इथे संधी आहे. जर षटकार किंवा चौकार आला फलंदाजाच्या बॅट मधून तर संदीपजी डोंगरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. कॅश प्राइज म्हटलं तर खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी सातत्यानं कॅश प्राइज पाहतोय आणि कॅश प्राइज देखील आपल्याला संदीपजी यांच्याकडून पाहायला मिळतं. 6 बॉल 6 धाब्यांची गरज. केतन पाटील याचा वापर केलाय. कारनामा करेल का केतन पाटील पार्टनर टीम साठी. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. हलक्या हाताने पुश केला. पुश करो खुश रहो बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूची अडवणी केली आणि पहिल्याच बॉल वरती सिंगल आली. एका धाब्याने संघ पुढे सरकला. 31-31 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. समीकरण पाहिलं 5 बॉल 5 धाब्यांची गरज आहे. इन ऍक्शन ऑन स्ट्राईक फलंदाज अजय डोंगरे ज्यांना ऍज अ ओपनर म्हणून अद्याप खेळपट्टीवरती स्थळ टोकून बसला आणि तो फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. स्पीडअप देखील हवाय. लक्षात सुद्धा वेळेनुसार खेळ करावा लागेल. पाटील 11 पार्टनर टीम. पुढचा बॉल गोलंदाज तयार. प्रहार केला. चांगला फटका. ताकद पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक आहेत. विकेटची संधी आणि इथे फलंदाज बाद अजय डोंगरे हा बिग धक्का लागतो. बॅटिंग करत असताना स्वर्गीय कुशल दादा कमानी 11 डोंगऱ्याचा बडा टीमला. या स्पर्धेकरिता सामनावीरच्या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या. ते कैलासवासी दगडू फडके यांच्या स्मरणार्थ सन्माननीय महेश दादा फडके ज्यांच्याकडून आम्हाला सामनावीरच्या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या. दादांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. विकेट आली. मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळतं. थोडासा शिरकाव करत असताना मॅच मध्ये पाटील पाटणोली. समीकरण पहिला बॉल शिल्लक येत आता 4 बॉलांना 5 धाब्यांची गरज. 4 बॉल 5. सूरज डोंगरे हो यू मिस आय विल डेफिनेटली इट. फर्निचर डिस्ट्रॉय मॅच मध्ये कमबॅक केला. जिथे 6 मध्ये 6 ची गरज होती आणि अशा स्थितीमध्ये आत्मविश्वासाने गोलंदाजी साकारत असताना गोलंदाज केतन पाटील मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळेल. 3 बॉल 5 धाब्यांची गरज है. ना संघर्ष ना तकलीफ है. फिर क्या मजा जीने में. मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिख के पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते हैं मेहनत पर मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. मेहनत करतो मैदानाच्या आतमध्ये सध्या पाटील 11 पाटणोली आणि मेहनतीच्या जोरावरती शेवटच्या क्षणापर्यंत मॅच घेऊन चालला गोलंदाज केतन पाटील. 6 बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज होती. पहिल्याच बॉल वरती सिंगल आली. मागील 2 बॉल वरती 2 विकेट
जिथे मी म्हणून थोडासा प्रेशर निर्माण केला बॅटिंग करत असताना स्वर्गीय कुशाल दादा कमानी 11 डोंगराचा पाडा संघावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकासाठी दाखल झाला तेजस डोंगरे थोडासा संयम शांत दिमागानं खेळ करावा लागेल मॅच मध्ये 3 बॉल 5 धावांची गरज आहे चला स्पीडअप देखील करा तेवढी चांगली गोलंदाजी आपण केतन पाटीलची आपण या मॅच मध्ये पाहतो 3 बॉल 5 कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम नवीन फलंदाज तेजस डोंगरे इन ऍक्शन ऑन स्ट्राइक गोलंदाज तयार पुन्हा एकदा केतन पाटील ऑन ॲट ट्रेक वेगवान बॉल भन्नाट वेग होता अचूक टप्पा बेधक मारा प्रेशर टाकलाय सध्या डोंगराचा पाडा टीम वरती पहा घरच्या मैदानावरती खेळतो अनुभव भरपूर आहे आणि त्या अनुभवाचा वापर करता येत नाही अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळेल आता समीकरण बदललाय येणारे 2 बॉल 5 धावांची गरज आहे मागील 3 षटकामध्ये अगदी वर्चस्व गाजवलं डोंगराचा पाडा टीमला या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुट वरती ढकललाय सध्या डोंगराचा पाडा टीमला 2 बॉल 5 धावा कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम दमदार स्पर्धा तेवढं चांगला मॅच आपण इथे एन्जॉय करतो प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळतं समोर फलंदाज तेवढा ताकद आहे तेजस डोंगरे अनेक वेळा कारनामा केला मात्र इथे स्वतःला सिद्ध करावा लागेल प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू लॉंग स्टॉपला नशिबाची साथ मिळते लक फॅक्टर सध्या डोंगराचा पाडा टीमला मिळतोय हा चौकार एक बॉल 1 धावेची गरज कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम केतन पाटीलने घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीवरती आज सामना करत तर अंतिम क्षणापर्यंत पाहायला मिळतं 12 बॉल मध्ये 13 धावांची गरज होती तिथून सामना खेचून घेतला डोंगराचा पाडा टीमच्या हातामधून करत तर पाटील 11 पार्टनर टीमला आणि आता 1 बॉल 1 धावांची गरज काय मॅच अगदी प्रेक्षणीय लढत रफ अँड टफ मॅच पाहायला मिळतं दोन्ही साईडनं संघर्ष भरपूर चांगला हा आपण पाहतोय दोन्ही संघ करत हार मानला तयार नाहीयेत चला स्पीडअप देखील करा 1 बॉल 1 धावेची गरज कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम कौतुक करायला हवा केतन पाटीलचा काय आत्मविश्वासाने गोलंदाजी केली आहे मात्र लक फॅक्टर मिळाला डोंगराचा पाडा टीमला तिथे नशिबाच्या साथीनं बॉल लॉंग स्टॉपला निघून गेला 4 धावेसाठी चौकार 1 बॉल 1 अगदी क्लोज इन्काउंटर करत असताना क्षेत्रक्षेत्र सजवलाय गोलंदाज तयार पुन्हा एकदा केतन पाटील एकदा जोरदार टाळ्या 1 बॉल 1 धावेची गरज समोर फलंदाज पाहिला इन ऍक्शन तेजस डोंगरे फिल्डिंगची युवरचना अगदी चांगली ते सजवले सध्या पाटील 11 पाटणुले टीमला 1 बॉल 1 मॅच अगदी चांगली आहे प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळतं प्रेशर पूर्ण सर्वांवरती आहे 1 बॉल 1 गोलंदाज तयार चेंडू अभ्याला प्लाय झाला विकेटची संधी हो पकडला जेल संपला खेळ आणि सामना जिंकला सध्या पाटील 11 पाटणोली टीम अभिनंदन पाटणोली टीम हार्ड लक घरच्या मैदानावरती परास्त व्हावं लागले खरं तर स्वर्गीय कुशाल दादा कमानी 11 डोंगराचा पाडा टीमला हार्ड लक